मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण हे सुरू करण्यात आले असून याबाबतचे परिपत्रक शासनामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्याबाबतच्या सूचना ह्या बँकांना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबतचे हे परिपत्रक आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै 2024 व माहे ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याच्या एकत्रित ₹3,000 इतका आर्थिक लाभ उर्वरित अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने करण्यात यावा. सदर थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया डीबीटी दिनांक 29 ऑगस्ट 2024, 30 ऑगस्ट 2024 आणि 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजता पार पाडण्यात येणार आहे. तरी या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तातडीने आर्थिक लाभ जमा करणे याबाबतचं हे परिपत्रक शासनामार्फत आता बँकांना देण्यात आलेलं आहे आणि याचप्रमाणे महिलांच्या खात्यामध्ये ₹3,000 क्रेडिट व्हायला लागलेले आहेत. पण कोणत्या महिलांना हे ₹3,000 मिळणार आहेत, तर जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ड झालेले होते अशा महिलांना हे ₹3,000 देण्यात येत आहेत आणि त्यांच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्यातच त्यांना ही रक्कम देण्यात येत आहे. परंतु ज्यांचे बँक अजूनपर्यंत आधार लिंक नसतील अशा महिलांना मात्र हा लाभ पुढे मिळणार आहे. तर ज्या महिलांना ₹3,000 क्रेडिट झाल्याचा मेसेज आलेला आहे त्या महिलांना हे ₹3,000 आता वितरण झालेले आहेत किंवा 31 तारखेपर्यंत हे ₹3,000 त्या महिलांना आता मिळणार आहेत. ज्या महिलांनी आपले आधार कार्ड अजूनपर्यंत आपल्या बँकेशी डीबीटी बेस म्हणजेच NPCIला लिंक केलेलं नसेल अशा महिलांनी आपले आधार कार्ड त्वरित आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड हे NPCIला मॅप करून घ्यावे किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते काढून घ्यावे, जेणेकरून त्यांना हा ₹3,000चा लाभ लवकरात लवकर मिळेल. त्यांच्या खात्यामध्ये हे ₹3,000 आले असतील त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगा की आपल्या खात्यामध्ये आले किंवा नाही आणि काय कारण आहे त्याबाबतचे सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.